होईल लक्ष्मण। वाह वाह क्या बात है। अन्यायाता महावात प्रेरीन निशेष सुशील तेजासी दाखल काय की त्याच्यामुळं रामपर्व म्हणतात ए तेजा, या तेजानं देखील विरोध केलेला आहे आणि या तेजाचे खरोखरच हे 5 तत्व शरीरामध्ये येतं। या ठिकाणी कांती उजाळा असणार आहे आणि मग ताण भूक त्रषा याच्यामध्ये लक्ष्मण विषज्ञ पडलेला आहे। त्यांना तहानही लागत नाही, भूकही लागत नाही आणि हे स्थूल शरीराची काया ती देखील त्याची कांती काळवणलेली आहे आणि या तेजानं विरोध केलेला आहे। तेज भूताला राम म्हणतात, तेजाला तेजाचा महावात सोडून तुझं शोषण करील आणि असे रामपर्व बोलू लागले। पाने महाशून्य परदीन प्राचीन सकळ प्रभजन जव लक्ष्मणाचा निज प्राण सोयापणानुन ती। रामपर्व म्हणतात खरोखरच वायू असणार हे भूत आहे, वाऱ्याने देखील विरोध केलेला आहे। सकल प्रभंजन म्हणजे एक प्रकारचं वाऱ्या नसावं। मगाशीच मी सांगून गेलेलो आहे 10 प्रकारचे वारे आहेत आणि त्याच्यातलं मुख्य वारं म्हणजे प्राणवायू असणार आहे। त्याचं कर्म आहे दिवस रात्र 21,600 श्वासोश्वास आणि म्हणून आपण जिवंत आहेत। आणि राम म्हणतात या वाऱ्यानं या भूतानं विरोध केलेला आहे, मी शिक्षा लावील आणि कार्यरत या भूताकडून कार्य वसूल करून घ्यायला बोलू लागले। पवनचे दकास घुटीन सगळेचे आकाश सुमित्राचे हृदयकास सावकाश जब होय। वाह 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 क्या बात है वाह। हा तसंच होतंय ते म्हणू लागले हे आकाशा ए आकाशा आणि खरंच तो या ठिकाणी विरोध केलेला आहे। अरे एवढं एवढं वारं सोडील आणि या आकाशाचे 5 जे आकाश आहेत कट्याकाश उदर आकाश हृदय आकाश कंठाकाश शिरो आकाश अरे या सर्व आकाशाचं नामो निशान मिटवील राम बोलू लागले। सकळ देव उडविन त्यांची पंचमहाभूत झाले करीते सुमित्रासी सावयव ते लागव करीने। राम म्हणले एवढ्या रागानं कुठं होतंय का म्हणले जरा खाली या खाली या म्हणले। त्यावेळेस पंचमहाभूत झाले, पंचमहाभूत संपले। आता ज्ञानेंद्रियाबद्दल राम पर्व पुढे काय बोलणार आहेत त्यावेळेस राम म्हणतात या देवाला देवपण देणारा, यांना देवाचा दर्जा देणारा, यांना देवाच्या खुर्चीवर बसविणारा मी आणि या देवानी हे 8 दिक्पाल आहेत लोकपाल आहेत। अरे या सर्वांनी माझ्या बरोबर विरोध केलेला आहे कारण माझा हा लक्ष्मण कारण कार्याची पावती